वचन कार्य करताना प्रियांनो ते अद्भुत रीतीने प्रत्येकाला चालवतं. प्रेज द लॉर्ड. ते अद्भुत रीतीने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करतं. आपण ऐकलं की आपल्या त्या ठिकाणी एक वचन आहे बघा, ते वचन वाचा तुम्ही. मुखावर पहारा ठेवण्याचं वचन आहे बघा, ते वचन वाचा. 3 वचन. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलेलं आहे? माझ्या मुखावर पहारा ठेव. 2 गोष्टी आहेत ताईने सांगितलं. 2 गोष्टी आहे. 2 वेळा आपण पहारा ठेवतो. एक कधी पहारा ठेवतो? जेव्हा काहीतरी महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसऱ्यांदा कधी पहारा ठेवतो? जेव्हा काहीतरी गुन्हेगार लपून बसलेला अट्टल गुन्हेगार. प्रेज द लॉर्ड. ही जीभ माहिती का आपल्याला पाहायला मिळतं देवाच्या वचनामध्ये, हिला गुन्हेगार बनलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बरं माहिती जीभ अशी आहे. मी तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितली होती ना, की जीभ काय करते माहिती का? 32 पहारे करायला लांबून बाहेर येते, तिचं ती काम करते, जेलमध्ये जाऊन बसते, मार्गाला बसतो. प्रेज द लॉर्ड. बघा अशा पद्धतीची जीभ आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे की जीभ काय करते? त्या व्यक्तीच्या जीवनाचा नाश करते. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनात काय म्हटलं? जिभेला जीभ ही आग आहे ती, आणि तिचं घर आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये जिभेला आपल्याला काय करणं गरजेचं आहे? जिभेला आपल्या कयात ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. पण ताईने सांगितलं सगळ्या गोष्टी आपण कयात करू शकतो, आपली जीभ नाही कयात करू शकत आपण. प्रेज द लॉर्ड. म्हणून तिला हाडही ठेवलेलं नाही, ती इतकी लवचिक आहे ना. प्रेज द लॉर्ड. कुठेही ती वळू शकते, कुठेही. जेव्हा राग आल्यानंतर माणूस विचार करतो का काही काय बोलायचंय, समोर कोण आहे काय आहे, विचार करतो का? नाही, बोलून टाकतो माणूस. प्रेज द लॉर्ड. आणि बोलल्यानंतर माणसाला काय होतो? पस्तावा होतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पाहायला मिळतं शौलाने पातक केलं. प्रेज द लॉर्ड. शौलाने पातक केलं आणि त्या पातकासाठी तो काय केलं? भूतविद्या प्रवीण श्रीकडे जाऊन त्याने मदत मागितलेली आहे. प्रेज द लॉर्ड. नंतर तो कितीही गिडगडला. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनामध्ये त्याला जो परमेश्वराचा वरदहस्त होता किंवा परमेश्वराचा अभिषेक होता तो वापस मिळाला का त्याच्या जीवनामध्ये? नाही. प्रेज द लॉर्ड. या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये हे जिभेचं कार्य असतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून या जिभेला काय सांगितलेलं आहे? जिभेला आपल्याला काय करायचंय? आपल्या कयात करायचंय. आणि हे एका व्यक्तीला मात्र जमलं प्रभू येशू नंतर. कोण आहे तो? पौल. प्रेज द लॉर्ड. त्यानं काय म्हटलं? मी काय केलेलं आहे? माझ्या शरीराला मी बुकलून आपला दास केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी काय करतो? माझ्या शरीराला आपल्या कह्यात ठेवतो. प्रेज द लॉर्ड. की जेणेकरून मी देवाविरुद्ध आणि मनुष्याविरुद्ध पातक करू नये. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरं प्रभू येशू, त्यांच्याबद्दल तर सांगायलाच नको. त्यांच्या पाप नाही, त्यांनी पाप केलं नाही, त्यांना पापांची जाणीव नव्हती. प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीने प्रभू येशू आपल्याला कित्ता ठेवून गेले. त्या कित्त्यावरती आज आपण चालत आहोत, चालायचं शिकत आहोत. प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्याच कित्त्यावरती चालत जात आपल्याला बनत जायचंय. म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. आज ज्यावेळेस देवबाप्पाच्या उपस्थितीमध्ये मी बसलो होतो, सकाळी जसं सेशन सांगितलं तसंच मलाही प्रभूने आज उठवलं रेग्युलर प्रमाणे. आणि उठवून कालपासून जो आहे, 2 दिवसापासून जो आहे, एक व्यक्ती सतत माझ्या डोक्यामध्ये परमेश्वर मला आणत आहे. एक व्यक्ती सतत त्याच्या जीवनाची मागील जीवनामध्ये साक्ष पाहिली. तो म्हटलं एका व्यक्ती आज साक्ष देणार. प्रभू एक व्यक्ती बायबलमध्ये तो आज आपल्याला साक्ष देणार आहे. प्रेज द लॉर्ड. की ती साक्ष, त्याची साक्ष कंटिन्यू आपल्या जर त्याच्याबद्दल जर आपण परीक्षण केलं तर आपल्याला कळेल. काय कळणार आहे आपल्याला? की प्रभू आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. आपण काय म्हणतो? चूक झाल्यानंतर आपण काय म्हणतो? माणूसच आहे, चूक होतच राहते, है ना. चुकतोच माणूस, चूक होतच राहते, है ना. आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये? आपण माणसाच्या भावना आहे बघा, माणसाच्या विशिष्ट वेगवेगळ्या पद्धती भावना. जसं राग एक भावना आहे, प्रेम एक भावना आहे, है ना. माणसाच्या जीवनामध्ये हसणं एक भावना आहे. प्रेज द लॉर्ड. माणसाच्या जीवन घाबरणं एक भावना आहे. प्रेज द लॉर्ड. असे जे माणसाचे भावना आहेत. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या भावना अशा एका दासामध्ये पण होत्या. प्रेज द लॉर्ड. असं एका दासामध्ये पण होत्या. आणि
तो दास जो आहे त्याच्याबद्दल देवाने काही गोष्ट आपल्याला, तो दास जो आहे त्याच्या जीवनाबद्दल आपण शिकणार आहोत. तो स्वतः त्याच्या जीवनाबद्दल आपल्याला साक्ष देणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याबद्दल बघत असताना आपण याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये आपण पाहूया. तिथून आपण सुरुवात करूया. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. प्रेज द लॉर्ड. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. आता मी प्रभूला विचारत होतो, प्रभू एलिया आमच्यासारखा स्वभावाचा माणूस कसा असेल, है ना. एलियाचे महत्कृत्य आपण पुढे पाहूच, पण एवढा महान कार्य करणारा देवाचा दास तो आमच्यासारखा स्वभावाचा कसा असेल, है ना. आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःख आली, संकट आली, लगेच कोपरा धरतो. आमच्या जीवनामध्ये कोणी काय आमच्या मनाविरुद्ध केलं, आम्हाला राग येतो, आम्ही काय करतो, नाराज होतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये काही गोष्ट जी आहे भीतीदायक झाली का आम्ही घाबरतो, है ना. आम्ही काय करतो, आम्ही ईर्ष्या करतो, आम्ही रागवतो, आम्हाला हेवा वाटतो. प्रभू असं असलं तर एलिया कसं काय आमच्या स्वभावाचा माणूस आहे, आणि एलिया जर आमच्या स्वभावासारखा माणूस आहे मग त्याच्याद्वारे एवढी महत्कृत्य कशी झाली. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला जैविक जीवनामध्ये, आपण ज्यावेळेस आत्मिक जीवनामध्ये चालतो, आत्मिक जीवनामध्ये जसं मत्तेय सुवर्तमान 23 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शास्त्री आणि परुषी हे काय करतात, हे जड जड ओझे लागतात. प्रेज द लॉर्ड. काय करतात, मोठे मोठे वचन आज सांगितले जातात, मोठ्या मोठ्या वचनाचा प्रहार केला जातो. असं केलं, असं नाही करायला पाहिजे, तसं केलं, तसं नाही करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परंतु मी नेहमी आपलं मागील दिवसामध्ये आपला जो बेस आहे, प्रभू जो आपल्या मंडळीला या ठिकाणी जो बेस देत आहे, प्रभू जो बेस या ठिकाणाहून ऑनलाईन लोकांना देत आहे, तो हा आहे, तो म्हणजे देवाचं प्रेम. प्रेज द लॉर्ड. देवाचं प्रेम. आपण पाहिलं, देवावर प्रेम करणाऱ्याला कुठल्याही गोष्ट अशक्य नाही. जो देवावर प्रेम करतो त्याला आज्ञा पालन करणं अशक्य आहे का, आणि ज्याला आज्ञा पालन करणं शक्य आहे मग त्याच्या जीवनामध्ये काय अशक्य आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या व्यक्ती आज या ठिकाणी त्या गोष्टी सांगण्याची गरज नाहीये. एखाद्या व्यक्तीला आज जे आहे, आज आपल्याला पाहायला मिळतं, आज आपल्याला सांगायची गरज पडत नाही, रविवार आहे आपल्याला आराधनेला गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सांगायची गरज पडत नाही, ताट समोर आलं तर ताटावर प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला सांगायची गरज नाही पडत, झोपायचं आहे, प्रभूला प्रार्थना करून आपल्या अपराधांची क्षमा मागून देवाच्या हातात देऊन झोपायचंय. उठल्यानंतर आपण प्रार्थना करतो, प्रभू आजचा दिवस दिला धन्यवाद, आपोआप ते मनातून निघतं. कोणी जर प्रार्थना करत नसेल ना तर कमीत कमी एवढा तरी शब्द निघतो, धन्यवाद प्रभू आजचा दिवस दिलास. प्रेज द लॉर्ड. का निघतो, कारण आपण देवाला जाणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण देवाला जाणतो. एखादी चूक गोष्ट करत असू किंवा खोटं बोललेलं असो तर आपलं मन आपल्याला खायला सुरुवात करतं. आपण एखादी चूक गोष्ट केलेली असली तर पवित्र आत्मा आपल्याला टोचणी लावतो, देवाचं वचन आपल्याला टोचणी लावतं. आणि ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होतात ज्यांनी देवाला, हे बघा लक्षात घ्या, मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखतो. बघा, तुम्ही ओळखता तुम्ही सगळे, पण ते मला ओळखतात का. प्रेज द लॉर्ड. मी भारताच्या पंतप्रधानांना ओळखतो, ते मला ओळखतात का. तुम्ही सगळे ओळखता त्यांना, पण ते तुम्हाला ओळखतात का. ते म्हणतील का आवाज देऊन, अनिकेत कोतकर इकडे या, म्हणतील का. नाही, त्यांना ते ओळखत नाही. त्यांच्यासोबत मी राहिलेलो, त्यांना मी ओळखलेलं, माझी ओळख त्यांना नाही, त्यांची ओळख मला नाही. मी मात्र ओळखतो. कारण मी का ओळखतो, कारण मी त्यांचा पूर्ण चिठ्ठा वाचलेला आहे, त्यांच्याबद्दल जाणलेलं आहे. ते देशाचे पंतप्रधान आहे, ते भारताचे एक VIP अशा पद्धतीचं असं ते व्यक्तिमत्व आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पण त्यांना माझ्याबद्दल काही माहिती नाही. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय आहे, देवाला आपण ओळखतो. प्रेज द लॉर्ड. देवाला आपण ओळखतो. देवाला आपण जाणलंय का.
प्रेज लॉर्ड. देवाला आपण ओळखतो, देवाला आपण जाणलंय का? देवाने आपल्याला जाणलंय का? प्रेज लॉर्ड. देव कधी जाणतो आपल्याला? देव कधी आपल्याला जाणू शकतो? आपण पाप विरहित ज्यावेळी जीवन जगतो तेव्हा देव आपल्याला जाणतो. प्रेज लॉर्ड. आपल्यासाठी देवाला जाणण्यासाठी पारितोषिक आहे. पारितोषिक काय? की पाप विमुक्त जीवन जगणे. प्रेज लॉर्ड. पापमुक्त जीवन जगणे, पाप न करणे. प्रेज लॉर्ड. आणि देवाला आवाज देत राहणे. प्रेज लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपलं जे तारण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं आहे ते तारण सांभाळणे. प्रेज लॉर्ड. त्या तारणाच्या द्वारे प्रभू येशूच्या द्वारे देव आपल्याला ओळखतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ताईने सांगितलं की या ठिकाणी खूप लोक बसलेले आहेत आणि सगळेच लोक एकत्र जर बोलायला लागले, हे प्रार्थना करा, ते प्रार्थना करा, ते प्रार्थना करा, ते प्रार्थना करा, मला काही समजणार पण देवाला समजेल. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टीतून देवाला सरेंडर होतो, देवाला मात्र सगळं कळतं कोणाच्या मनात काय. प्रेज लॉर्ड. तो गर्दीतही आपल्या लोकांना ओळखणारा परमेश्वर आहे. याचं उदाहरण आपण मागील दिवसामध्ये पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या गर्दामध्ये ती जी स्त्री जी आहे रक्तस्रावी स्त्री जाऊन शिवली. प्रेज लॉर्ड. आपल्याला काय पाहायला मिळतं? प्रभू येशू ख्रिस्ताने जाणलेलं आहे की मला कोणीतरी शिवलं, माझ्यामधून सामर्थ्य गेलं. प्रेज लॉर्ड. त्या बाईच्या विश्वासाने तिच्या जीवनात कार्य घडलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला ओळखतात. केव्हा ओळखतात? जेव्हा आपण विश्वासाने परमेश्वराला मागतो. प्रेज लॉर्ड. जेव्हा आपलं तारण आपण सांभाळत सांभाळत चालतो, जे आपले वस्त्र धुतात ते धन्य, जे आपले तारणाचे वस्त्र धुतात अशांना प्रभू जाणतो. प्रेज लॉर्ड. अशांना देवबाप जाणतो. प्रेज लॉर्ड. आपण आपली वस्त्र कशी धुणार? वचनाच्या द्वारे, पश्चातापाच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. आपल्याला कंटिन्युअस आपली वस्त्र काय करायची? धुवायची. बघा आपण या जगामध्ये राहतो, आपण जे आहे बघा आपल्या दैनंदिन जीवनामधल्या गोष्टी आपल्याला काहीतरी आत्मिक गोष्ट शिकवून जाते. प्रेज लॉर्ड. थंडी चालू आहे आणि या थंडीमध्ये बऱ्याच वेळा जे आहे, आता मला होती सवय जुनी अशी, थंडीमध्ये पाणी नाही घ्यायचं. काय होतं? थंडी वाजते खूप, पाण्यामध्ये हात घालायला नाही आवडत. मग काय करतात? बऱ्याच वेळा आपण काय करतो? आंघोळ टाळतो. थोडंफार अंग वगैरे पुसून घेतलं, हातपाय तोंड धुतलं, निघालो आपण. राहायचं ना. पण असं होतं का आपण आंघोळच करत नाही कधी? काय करतो आपण? आंघोळ करतो. आपण स्वतःला शुद्ध करतो. मी तुम्हाला सांगतो याच पद्धतीनं आपण जगामध्ये वावरतो. आपण आपलं आत्मिक जीवन घेऊन सकाळी निघतो. आपण आपल्या आत्म्याला घेऊन, आपल्या शरीराला घेऊन जगामध्ये जातो. आणि जगामध्ये गेल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला माहिती आहे, याच पद्धतीनं जसं मळ आपल्या शरीरावर लागतो ना, आपण तो धुतो, त्या पद्धतीनं ही पाप आपल्या जीवनाला बऱ्याच वेळा लागतं. ते धुणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. ते धुणं गरजेचं आहे. ते पश्चातापाच्या द्वारे आपण धुवू शकतो. जेव्हा देवाच्या वचनामध्ये बघतो आपण, एलिया आपल्या स्वभावासारखा माणूस होता, आपल्या स्वभावासारखा. प्रेज द लॉर्ड. काय होतं आपल्या स्वभावासारखं त्याच्यामध्ये? तर त्या गोष्टी जर आपण पाहू, जर आपण पाहिलं पहिले राजे याचा 17वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये जर का आपण पाहिलं, पहिले राजे 1 किंग 17:1. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. तो आहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या. बस थोडस थांबा. एलिया तिशबी. आता एलियाचा थोडस परिचय या ठिकाणी बघा. तो तिशबी या ठिकाणचा रहिवासी, म्हणून त्याला एलिया तिशबी असं म्हटलं गेलं. हा एलिया जो आहे याच्या जीवनाबद्दल जर का तुम्ही जर समजून जर घेतलं तर याचं नाव एलिया. एलिया शब्दाचा अर्थ असा होतो, माझा देव यहोवा आहे. प्रेज द लॉर्ड. एल म्हणजे काय? यहोवा, परमेश्वर. माझा देव परमेश्वर आहे, असा हा एलिया नावाचा अर्थ. हा एलिया जो आहे तिशबीकर आहे. या ठिकाणी तिशबी या ठिकाणी राहणारा आहे. आणि हा एलिया जो आहे याच्याबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा देवाला भिवून वागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा एकदम सरळ आहे. बघा, एक व्यक्ती प्रभूकडे येत होता आणि प्रभूने काय म्हटलं? तो पा खरा खुरा इस्रायली. प्रेज द लॉर्ड. याच्या ठाई पाप नाही. प्रेज द लॉर्ड. बघा,
त्याच पद्धतीनं एलिया जो आहे, एलियाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, एलिया जो आहे तो एकदम सरळ व्यक्ती होता. त्याला एकच गोष्ट दिसत होती, देव. त्याच्या जीवनामध्ये तो काय करत होता? देवाला प्रसन्न करण्यासाठी तो जीवन जगत होता. देवाची इच्छा बघा, आता पुढे तुम्हाला पाहायला मिळत, एलियाच्या जीवनामध्ये जेही देवाची आज्ञा झाली ते त्याने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. एलिया पुढे आपण जेव्हा एलियाच्या जीवनामध्ये बघू, वाचा पुढे ते. तेव्हा आहाबाने काय केलेलं आहे? आहाब जो आहे देवाचा निवडलेला राजांपैकी एक. ज्यावेळेस आहाबाने त्याच्या जीवनामध्ये इतर देवी देवतांना त्याने आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, इतर स्त्रियांना ज्यावेळेस इतर स्त्री ज्यावेळेस त्याने तिला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, देवापेक्षा अधिक तिला मानलं, आणि तिचं ऐकून तो ज्यावेळेस जीवन जगायला लागला, त्याने काय आहे, इतर देवांच्या वेदी स्थापन केलेला आहे, इतर देवांची पूजा त्याने ज्यावेळेस केलेली आहे, परमेश्वर त्याच्यावर क्रोधाविष्ट झालेला आहे. आणि क्रोधाविष्ट झाल्याच्या नंतर एलिया संदेश त्याला परमेश्वर त्या ठिकाणी प्रगट होत आहे आणि त्याला आहाबाला काहीतरी संदेश द्यायला सांगत आहे. तो संदेश बघा. तो आहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. बघा, आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं आहे. मला परमेश्वराने हे सांगितलं, तो संदेश द्यायला मी आलो. नाथानाने काय सांगितलं? परमेश्वराने मला हे सांगितलं. प्रेज लॉर्ड. आपल्याला पाहायला मिळतं शमूएलाने काय सांगितलेलं आहे? मला हा संदेश दिला. शमूएलाने संदेश डिलिव्हर केलेला आहे. प्रेज लॉर्ड. जेही संदेश ते आले त्यांनी संदेश डिलिव्हर केला, पण एकमेव व्यक्ती आहे तो काय म्हणत आहे? वाचा तुम्ही त्या गोष्टी. मी तुला सांगतो पाऊस पडणार नाही तिथून. वाचा. इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. प्रेज द लॉर्ड. एलिया इतका सामर्थ्यवान देवाचा दास आहे की तो म्हणतो माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. प्रेज द लॉर्ड. बघा, एलिया बद्दल आपण जाणत आहोत. एलिया कसा आहे की त्याच्या सांगण्याप्रमाणे प्रेज द लॉर्ड परमेश्वर कार्य करतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वर कार्य करतात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो परमेश्वरासोबत किती मिंगल झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. मिंगल इन द सेन्स एकरूप. प्रेज द लॉर्ड. किती परमेश्वरासोबत तो एकजीव झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये हा अवयव आहे, हात आहे. हा हाताला माझं ब्रेन जे आज्ञा करेल ते ऐकतो. प्रेज द लॉर्ड. का? कारण माझा अवयव आहे म्हणून माझा हात ह्या ब्रेनचा ऐकतो. पण जर मी जर दुसऱ्याच्या हाताला सांगितलं, त्या समजा समोरच्या बसलेल्या हाताचं ऐकल का? त्याला असं केलं करेल का? तो करल नाही मग करणार. पण एक गोष्ट होऊ शकते, जर माझ्याकडे असं काही डिव्हाइस आहे की ते त्याच्या हाताला लावलेलं आहे आणि माझ्याकडे रिमोट आहे ना, आणि मग ज्यावेळेस मी जर असं केलं तर त्याचा हात हलेल. येस. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीनं एलियाकडे डिव्हाइस होतो. प्रेज द लॉर्ड. काय डिव्हाइस होतं एलियाकडे? प्रेज द लॉर्ड. प्रार्थना. हालेलुया. तो काय होता? प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराची एकरूप होता. हालेलुया. परमेश्वर 1 to 1 एलियाला भेटत होते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर डायरेक्ट त्याला दर्शन देत होते. परमेश्वर जे आहे त्याच्या मुखातून निघालेला शब्द म्हणजे परमेश्वराचा शब्द असे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याच्याबद्दल अशा एका सेवकाबद्दल नवीन करारात याकोबाच्या पत्रामध्ये याकोब असं लिहून ठेवतो, तुमच्या आमच्या सारखा मनुष्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आमच्या स्वभावासारखा मनुष्य. प्रेज द लॉर्ड. कळतंय मला तुम्हाला काय सांगायचंय? प्रेज द लॉर्ड. तुमच्या आमच्या स्वभावासारखा मनुष्य त्याला म्हटलेला आहे ज्याच्या मुखातून शब्द लिहिला आणि तो म्हणतो मी जे बोलतो तसं होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एलिया. प्रेज द लॉर्ड. एलियाशी कनेक्ट व्हा तुम्ही, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी अजून चांगल्या रीतीने समजतील. काय झालेलं आहे? त्याने प्रार्थना केली, 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही, दुष्काळ येईल. प्रेज द लॉर्ड. आणि काय झालेलं आहे? आपल्याला काय पाहायला मिळतं? दुष्काळ आला. प्रेज द लॉर्ड. पाऊस पडला नाही. अक्षरशः नदी नाले
सगळं काही सुकून गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या त्याने दिलेल्या शब्दामध्ये परमेश्वराने त्याला पण नाही गुरफटू दिलं. जर तुम्ही जर बघितलं त्याचा 17वा अध्याय 4 ते 6 वचन, त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देनी समोरच्या कधीच ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पेई. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी आपण काय पाहतो, परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे, एका सुरक्षित स्थळी त्याला नेलं, एका ओहळा नजीक त्याला नेलेलं आहे आणि ओहळ आटेपर्यंत त्या ठिकाणी त्याला ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने काय केलेलं, त्याची काळजी वाहिलेली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तो काय म्हणतो, मी त्याचं जर तुम्ही जर पहिलं वचन जर आपलं वाचलं 17वा अध्याय पहिल्या वचनामध्ये स्वतःच इंट्रोडक्शन करून देत असताना तो काय म्हणत आहे, ज्या परमेश्वराच्या हुजरास मी असतो. वाचा ते शब्द, तो शब्द खूप हृदयद्रावक वाचा तो. इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो. इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो. हालेलुया. हुजरास, हुजरास तो सांगल ते करण्यास मी हाजीर आहे. प्रेज द लॉर्ड. हुकुम पाळणारा. प्रेज द लॉर्ड. हुजूर. प्रेज द लॉर्ड. जो गुलाम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो गुलाम आहे, ज्याच्या हुजरास मी असतो. प्रेज द लॉर्ड. ज्याला कंटिन्युअस त्याचा सगळ्यात महत्वाचा स्वभाव म्हणजे तो झुकलेला आहे. हालेलुया. हुजरास इन द सेन्स तो परमेश्वरासमोर कंटिन्युअस झुकलेला अशा अवस्थेमध्ये आहे. हालेलुया. आज परमेश्वराशी आपल्याला काय पाहिजे, काय मागतो, परमेश्वराच्या आपल्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये प्रार्थना करायची, त्यांची प्रार्थना सफल व्हायची, काय आपण परमेश्वराला हुजरात जाण्यासाठी तयार आहोत का? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या परमेश्वरासमोर आपण नतमस्तक व्हायला तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला पाहिजे तर परमेश्वर कसलाही बोर वाकवू शकतो. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर काय करतो, आपण स्वतः परमेश्वर आपल्याला झुकायला लावतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ती जाणीव परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करून देऊ इच्छितो. आणि परमेश्वर जो आहे आपल्याला याच्याद्वारे सांगत आहे की एलिया जो आहे त्याच्या जीवनामध्ये तो काय आहे, तो परमेश्वराच्या हुजुरात जात होता. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या शब्दामध्ये देखील त्याला गुरफटू दिलं नाही, अक्षरशः त्याची काळजी वाहिलेली. पहिलं तर त्याला त्या ओळा नजीक नेलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला अन्न पुरवठा केलेला आहे. कोणाद्वारे अन्न पुरवठा केलेला आहे? कावळ्याद्वारे. आता कोणी या ठिकाणी, आता तर मोबाईलच्या रेंजमुळे कावळे काही चिमण्या नाही राहिल्या. उगा आपल्या इकडं आपल्या भागामध्ये, आपण डोंगराळ भागामध्ये राहतो म्हणून आपल्याला चिमण्या कावळ्या दिसतात है ना. परंतु तुम्ही सिटीत गेले ना तर तुम्हाला त्या ट्रॅफिक मध्ये, त्या आवाजाच्या गोंगाटामध्ये तुम्हाला चिमण्या कावळ्या काही दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही कावळ्याबद्दल काय ऐकलेलं आहे का? कावळ्याचा स्वभाव माहिती आहे का तुम्हाला? कावळ्याचा स्वभाव काय असतो? ओढून खाणं. बघा तुम्ही कावळं काय, एखाद्या वेळेस बघा तुम्ही एखादा जर काही जर करता असलं ना, त्या ठिकाणी एखादी भाकर ठेवलेली तुम्ही सुकायला ठेवली, सुकल्यानंतर आपण कुटकं करून खाऊ, तुम्ही वर येता पहा आता ती भाकर निघून गेली, कावळा घेऊन जातो. काय करतो कावळा? उडून घेऊन जातो, तो पाहत नाही. पण तुम्हाला माहितीये त्या कावळ्या करवी परमेश्वराने काय केलेलं आहे? एलियाला भाकर प्रोव्हाइड केलेले, एलियाला रसद प्रोव्हाइड केलेले. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय करतो, जर कधी तुमच्या डोक्यात नाही आलं, प्रेज द लॉर्ड, किसी के चित्त में नहीं चढ़ा, किसी के कानों ने नहीं सुना, ऐसा अद्भुत कार्य अपना परमेश्वर अपने लोगों के लिए करता है. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या मनात नाही आलं असं कार्य, कोणी विचार नाही केला की याच्याद्वारे मला परमेश्वर मदत करेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्याला म्हणता ना हा काही कामाचा नाही, तुम्ही ज्याला म्हणता ना हा मला कधीच मदत करणार नाही, परमेश्वर त्यालाच तुम्हाला मदतीला उभं करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू सहाय्य करताय. प्रेज द लॉर्ड. प्रभू त्याच्या सेवकाला सहाय्य करतो, प्रभू त्याच्या सेवकाला मदत करतो. प्रेज द लॉर्ड. एलियाला परमेश्वराने अशा व्यक्तीद्वारे, अशा पक्षाद्वारे अन्न पुरवठा केलेला आहे की तो कधी कोणाला मदत करत नाही. तुम्ही पाहिलं, पोपट पाळतात, लवबर्ड्स पण पाळतात आहे ना, चिमण्या पण पाळतात. तुम्ही कधी ऐकलं कावळा पाळला कोणीतरी?
कावळ्याचे अजून एक स्वभाव असतो. दुसरा स्वभाव कावळ्याचा काय? एक पहिला स्वभाव आहे की पहिली गोष्ट म्हणजे तो हातातलं हिसकून घेऊन उडून जाणार आहे. दुसरा स्वभाव कावळ्याचा काय? रागीटपणा कावळ्यात खूप. प्रेज द लॉर्ड. तो जर चिडला, त्याला तुम्ही जर त्रास दिला तर तो शोधून शोधून टोचा मारणार तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. काय करणार कावळा? शोधून शोधून टोचा मारणार. प्रेज द लॉर्ड. पण अशा कावळ्या करवी परमेश्वराने काय केलेलं आहे? एलियाचे जतन केलेले, त्याला भाकर प्रोव्हाइड केलेले. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर जो आहे आपल्या जीवनामध्ये, आज आपल्याला पाहायला मिळतं आपण कुठल्याही योग्यतेचं नव्हतो. प्रेज द लॉर्ड. आपण कुठल्याही योग्यतेचं नव्हतो, पण परमेश्वर जो आहे आज आपल्याद्वारे ती भाकर वितरित करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी कुठल्याही योग्यतेचा नव्हतो, परंतु आज ती भाकर तुमच्यामध्ये येत आहे. प्रेज द लॉर्ड. मी परफेक्ट एक बिझनेसमॅन होतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये मला फक्त एक माहित होतं, मला माझं पाहायचंय, मला बाकीच्यांशी काय घेणं नाही. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराने सांगितलं नाही, माझं काम करायचंय. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वर आज्ञा करतात ना, तेव्हा सृष्टी तत्वातला प्रत्येक सजीव निर्जीव परमेश्वराचा ऐकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वराचा शब्द येतो ना, शांत होतं. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने त्या वाऱ्याला धमकावलं. प्रेज द लॉर्ड. समुद्रात उठणारं वादळ जे आहे धमकावलं आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे? वादळ शांत झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर धमकावतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा शब्द ते ऐकतात. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, वारा, वादळ, समुद्र, जगातली प्रत्येक सजीव आणि निर्जीव प्रत्येक गोष्ट परमेश्वराचा शब्द ऐकतात आणि त्याप्रमाणे वर्ततात. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यालाही परमेश्वराचा शब्द ऐकून वर्तन करायचं आहे. आज देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. प्रियानो, जेव्हा देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी काय आहे? परमेश्वराने त्याला सांभाळलेलं आहे. आणि जेव्हा तिथलं ओळाचं पाणी सुकलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, ओळाचं पाणी सुकलं, किंवा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर सांभाळतात आणि एक वेळ असा येतो की त्या ठिकाणी बघा, आपण पीकवर त्या ठिकाणी एका लेवलला येऊन पोहोचतो आणि लेवलवरती येऊन पोहोचल्यानंतर पुन्हा आपल्याला असं वाटतं की आता पुन्हा मी पडण्याच्या लागास आलेलो आहे, आता पुन्हा सगळं संपत आलेलं आहे, आता पुन्हा माझ्याकडे काही राहिलं नाही. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा येतो. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या घडीला सुद्धा परमेश्वर आपल्यासाठी नवीन उपाय तयार करतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्यासाठी नवीन योजना तयार करतात आणि हे असं कंटिन्युअस मरेपर्यंत चालू असतं. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची, आपल्याला देवाला स्वतःला सरेंडरच ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ते एलियाप्रमाणे जसं त्याचं कनेक्शन परमेश्वरासोबत होतं, तो उठत परमेश्वरासोबत होता, झोपत परमेश्वरासोबत होता, जगत परमेश्वरासोबत होता, पाहत परमेश्वरासोबत होता, चालत परमेश्वरासोबत होता, बोलत परमेश्वरासोबत होता. या सगळ्या गोष्टी त्याच्या परमेश्वराशी काय झालेल्या होत्या? एकजीव झालेल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. त्या पद्धतीने आपल्याला काय व्हायचंय? परमेश्वरासोबत एकजीव व्हायचंय. प्रेज द लॉर्ड. तेव्हा एलियाच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने त्याने अद्भुत काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने त्याच्या जीवनात ज्या गोष्टी तो बोललेल्या त्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या आपल्या जीवनामध्ये देखील होतील. प्रेज द लॉर्ड. ज्या त्याने सांगितल्या तशा गोष्टी घडलेल्या आहेत, तेव्हा आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडतील. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? सरेंडर होऊन आपल्याला जीवन जगणं गरजेचं आहे. जेव्हा त्याच्या जीवनात पुन्हा त्या ठिकाणी तो ओळ आटला, त्यावेळेस परमेश्वराने त्याच्यासाठी अजून एक व्यवस्था केली आणि किंबहुना त्याच्यासाठीच नाही, प्रेज द लॉर्ड, त्याच्यामुळे दुसऱ्यासाठी व्यवस्था केली. त्याचा 17वा अध्याय 11 ते 16 वचन. 1 किंग 17:11-16. आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहान अशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर 6 पर्यंत वाचला, 11 ते 16. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे
मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. प्रेज द लॉर्ड. आता बघा, देवाचं वचन सांगतं अनाथ आणि विधवा यांचा कैवारी कोण आहे? परमेश्वर. आता बघा विषय काय झाला. परमेश्वरला माहितीये एका विधवेचं सगळं त्या ठिकाणी संपत चाललेलं आहे. आता काय आहे, परमेश्वरला हे माहिती तिचं आता 1 दिवसाचंच राशन बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट, परमेश्वरला हे पण माहिती मला माझ्या सेवकाला काय करायची? रसद प्रोव्हाइड करायची, राशन प्रोव्हाइड करायचं. आता परमेश्वर जो आहे, परमेश्वर किती ज्ञानी आहे, परमेश्वराचं नियोजन किती नियोजनबद्ध आहे. परमेश्वर म्हणतो, जेव्हा आपण पाहतो देवाच्या वचनामध्ये पाहतो, परमेश्वर म्हणतात की माझे तुमच्या संबंधाची संकल्प तुमच्या हिताचे व तुमच्या कल्याणाचे आहे, तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आशे ते तुम्हाला आहेत. प्रेज द लॉर्ड. असं जेव्हा देवाचं वचन आपल्याला सांगतं तर भावी सुस्थितीची आशा देणार या ठिकाणी एलिया. बघा, एलियाचं एक महत्वाचं गुण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. प्रत्येक वेळेस एलिया देवावरती डिपेंड आहे. प्रेज द लॉर्ड. गोळाचं पाणी संपत आलं, त्याला काय घेणं? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी तो बसलेला आहे, त्याला काही घेणं नाही. मला कोण जेवण देईल? परमेश्वराने भाकर प्रोव्हाइड केली. प्रेज द लॉर्ड. आता परमेश्वराने त्याला सांगितलं, आता उठ, काय कर, सारपत या ठिकाणी जा. त्या ठिकाणी पण आता त्याला असं त्या ठिकाणी एक स्त्री त्या ठिकाणी आहे की तिला पती नाहीये, ती विधवा आहे, तिचं लेकरू आहे, एकमेव तिच्याकडे लेकरू आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता तिची रसद सुद्धा संपली, दुष्काळ चालू आहे, अन्न पुरवठा नाहीये, तेल आणि पीठ संपत चाललेलं आहे, ते संपत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एक वेळेस खाऊन आता तिला मरणाची वाट पाहायची आहे, एवढी वेळ त्यांच्या जीवनामध्ये आलेली. आणि अशा स्त्रीकडे प्रभूने पाठवलं, देवाने तिला पाठवलेलं आहे. आणि त्या स्त्रीकडे जाऊन काय म्हणत आहे की तो म्हणते मला खायला दे. पहिलं पाणी मागितलेलं आहे आणि नंतर काय मागितलेलं आहे? खायला मागितलेलं आहे. आता खायला मागितलंय आणि तुम्हाला माहितीये त्या स्त्रीने काही लपून ठेवलं नाही. त्या स्त्रीने प्रांजळपणाने काय सांगितलेलं आहे? आता एक वेळेस पुरल एवढंच खाद्य आमच्याकडे, एक वेळेस पुरल, आणि ते खाऊन आम्हाला काय करायचंय? मरायचंय. प्रेज द लॉर्ड. पण तरी देखील एलिया म्हणत आहे काही हरकत नाही, जे आहे ते मला दे. प्रेज द लॉर्ड. एलियाचा शब्द तुम्ही त्या ठिकाणी बघा, ते मला पहिले दे. प्रेज द लॉर्ड. ते मला पहिले दे आणि मग काय कर, मग तू का. आता पाळक साहेब आले तुमच्याकडे. आता मी आलो तुमच्याकडे. आता तुम्ही विचार करा, अशी अवस्था तुमच्या जीवनामध्ये आहे काय? अशी अवस्था तुमच्या जीवनामध्ये आहे. आणि समजा मी आलो आणि मी म्हटलं मला जेवायला द्या, आणि आता एकच वेळेस उरलंय, काहीच नाहीये, एकच वेळेस उरलंय. तुम्ही काय करणार? पहिलं तर लेडीज वर्ग किचन मध्ये जाणार. प्रेज द लॉर्ड. आता तिचं विधवा जरी असली तरी तिच्या आसपास शेजारी पाजारी असणारच आहे ना. तर ती काय करणार? आसपास कोणाला तरी विचारणार. प्रेज द लॉर्ड. आहे ना, विचारणार ना, उसनं आणणार. जर खूपच वाटलं नाही तर उसनं आणायला गेल्यावर पण बाई माझ्याकडे बाबा आलाय, जाईनाच तो. त्याला समजा ना मी का दुष्काळ चालू आहे आणि दुष्काळात मला भाकरी मागू राहिला, इन बिन एक भाकर उरली आहे, आता कुठून मागून आणू मी. पण बघा त्या ठिकाणी बघा ती स्त्री पण देवावर अवलंबून असणारी होती. प्रेज द लॉर्ड. एक गुण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ती विधवा स्त्री पण जी आहे ती देवावर अवलंबून असणारी होती. तिने काय केलेलं? पटकन गेली आणि तिने देवाच्या दासाला काय आहे ती भाकर आणून दिली. प्रेज द लॉर्ड. ती भाकर आणून दिली आणि ती पुन्हा गेली. चमत्कार काय? देवाच्या दासाला भाकर आणून दिलेली आहे पण पीठ जसून तसंच आहे. हालेलुया. देवाच्या दासाला भाकर आणून दिलेली आहे परंतु तेल जसं तसंच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अद्भुत कार्य बघा, परमेश्वराची योजना बघा. विश्वासाने एलियानं तिला मागितलं, तिने पण असा विचार नाही केला याला कळा ना बाबा. प्रेज द लॉर्ड. तिने पण विश्वासाने बनवलं. तो म्हटलं दे, तू आणि तुझा मुलगा मरावायचा नाही. प्रेज द लॉर्ड.
परमेश्वर तुला इथून पुढे जगवणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी बघा त्या विधवेच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे, तिच्या जीवनात देखील परमेश्वर जेव्हा आपल्या जीवनामध्ये कधी कधी ना आपल्या जीवनामध्ये अशा आपल्याला बऱ्याच वेळा बौद्धिक संकटामध्ये प्रभू टाकतो, आपल्याला बौद्धिक प्रश्नामध्ये टाकतो. आता हा बौद्धिक प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे अनेक वेळा एमपीएससी युपीएससी किंवा अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, त्याच्यामध्ये काय आहे अशा पद्धतीचे बौद्धिक प्रश्न असतात की त्यामध्ये माणूस गडबडून जातो. रस्त्यात एक मगर आहे, एका माणसाला इकडून तिकडे जायचं आहे. आता त्या बोटीमध्ये मगर आहे, माणसाला इकडून तिकडे जायचंय. एक माकड आहे, त्या माकडाला पण घेऊन जायचंय. कोण पहिले जाईल पलीकडे, असतात त्याचे प्रश्न. हे बौद्धिक प्रश्न आहे. पण तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्ष घ्यायसाठी, जेव्हा सेवेबद्दल बौद्धिक प्रश्न उभा राहतो ना, डोंट थिंक अबाउट एनिथिंग, थिंक अबाउट देवाला काय आवडेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा बौद्धिक प्रश्न आपल्या जीवनामध्ये उभा राहतो ना, हा विचार करा की या ठिकाणी देवाची मनशा काय, देवाची इच्छा काय, प्रेज द लॉर्ड, देवाची योजना काय आहे, प्रेज द लॉर्ड, ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. कदाचित ती आपल्या रूम मध्ये गेली आणि तिने प्रार्थना केली, प्रेज द लॉर्ड, आणि तिने बनवलं, म्हटलं असंही मरायचं आणि तसंही मरायचं, पण माझ्यामुळे एक देवाचा दास खाऊन तर मी मरल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाला तर मी खाऊन मरल नाही, तर तुम्हाला तिथं तर प्रतिफळ मिळत. प्रेज द लॉर्ड. असं म्हणून कळलं तिने बनवलं. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वासाने दिलं. परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे, तिची सुधी घेतलेली आहे. तिला काय केलेलं आहे, तिला कुठल्याही गोष्टीची कमी तिला पडू दिलेली नाहीये. तिला परमेश्वराने सांभाळलेलं आहे. आता काय झालेलं आहे बघा, आता मात्र एक आई तिच्या जीवनामध्ये, जेव्हा आईच्या लेकराच्या जीवनामध्ये समस्या उभ्या राहतात, तेव्हा मात्र आई उभी राहते. प्रेज द लॉर्ड. आता काय झालेलं आहे, लेकरू वाचलं, सगळं व्यवस्थित झालं, पण बघा आता पुढे काय झालेलं आहे. त्याचा 17 अध्याय 17 ते 24 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर घरधनीचा मुलगा आजारी पडला. त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. तेव्हा ती एलियाला म्हणाली, हे देवाच्या माणसा, तुमचा माझा काय संबंध? माझ्या बालकाचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का? तो तिला म्हणाला. प्रेज द लॉर्ड. बघा आता मात्र तिने टाहो फोडलेला आहे. जेव्हा तिच्या लेकरावरती आलं, पण तिने त्याचा अनादर नाही केला. बघा एका पॉइंट, बघा त्या पॉइंटवर बघा ती किती म्हणजे त्या ठिकाणी देवाला भिवून वागणारी अशी विधवा स्त्री. प्रेज द लॉर्ड. तिला किती परमेश्वराचं भय आहे, आणि त्या भयानं ती त्या ठिकाणी देवाच्या दासाला बोलत आहे की देवाचा दास, तुझा माझा काय संबंध, की ज्यावेळेस दुष्काळ होता अशा वेळेस मी तुला तुझ्यासाठी उभे राहिले, मी कधी विचार नाही केला, मी तुला दिलं, आणि याकरता दिलं का की माझं लेकरू आज मरायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाला गारानं करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि गारानं करत आहे, आणि गारानं केल्याच्या नंतर एलिया काय म्हणते बघा. तो तिला म्हणाला, तुझ्या मुलाला घेऊन ये. त्याने तिला तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर निजवले. मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिच्यावर अरिष्ट आणलेस काय? मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, परमेश्वरा, हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊ दे. परमेश्वराने एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊन तो पुनरपी जिवंत झाला. एलिया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्याला त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, पहा, तुझा मुलगा जिवंत आहे. ती स्त्री एलियाला म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडातून निघते हे मला आता कळून आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, ते लेकरू मरण पावलं. एलियाने काय केलेलं आहे, जसंच तसं त्या लेकराला उचललं. प्रेज द लॉर्ड. वर माडीवरती गेलेला आहे, दरवाजा लावला आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. जे तिच्याकडून त्याला मिळालं ते जसंच तसं त्यानं परमेश्वराला डिलिव्हर केलं. प्रेज द लॉर्ड. की परमेश्वरा, एवढ्या दिवस या बाईने मला सांभाळलं,
काय मग तू हिच्या लेकरावरती अरिष्ट आणण्यासाठी मला इथं आणलं होतं का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याने जसा तसा प्रश्न परमेश्वराला डिलिव्हर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यातून समजतं बघा, जेव्हा आई वडिलांचं रिलेशन असतं, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, आई वडील आणि लेकरांचं एक नातं असतं, त्यावेळेस काय असतं, लेकरं एकदम मोकळे असतात त्यांच्या जीवनात. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये ते एकदम मित्रासारखे एकमेका ते मागतात. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी याच्या प्रार्थनेमधले एक विशेष गुण दिसत आहे. तो परमेश्वराला आरोळी तर करत आहे, परंतु तो एका गुलामासारखी आरोळी नाही करत आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वराला मागतो तर आहे, परंतु मागत असताना त्याची निष्ठा त्याच्याकडून ठळक दिसतीये. तो बोलत आहे परमेश्वरासोबत. त्याची प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी बोलणं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी बोलणं आहे, परमेश्वराला गारणं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर पुढे जर बघितलं, विश्वासाने त्याने त्या लेकरावरती ओनवून जे आहे त्याने प्रार्थना केली आणि आपल्याला काय पाहायला मिळतं, ते लेकरू जिवंत झालेलं आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी एक शब्द आहे बघा, त्याचा शब्द तो वाचा, कसं लेकरू जिवंत झालेलं आहे. मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, परमेश्वरा, हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊ दे. परमेश्वराने एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊन तो पुनरुत्थी जिवंत झाला. हालेलुया. परमेश्वराचा धावा करून म्हटलंय, परमेश्वरा, या बालकाचा प्राण याच्यामध्ये पूर्ववत येऊ दे. आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. हालेलुया. सटकन प्रार्थना ऐकलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वरासोबत आपलं जे नातं घनिष्ठ असतं ना, परमेश्वर ऐकण्यासाठी तत्पर असतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर लगेच उत्तर देतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून आजच्या घडीला आपल्याला तपासायचं आहे, आपलं नातं परमेश्वराशी कसं आहे. प्रेज द लॉर्ड. आपलं नातं परमेश्वराशी कसं. जर आपलं नातं बिघडलेलं असेल तर मात्र आपण किती काही प्रार्थना करा, मग 1 तास करा, 2 तास करा, 3 दिवस उपवास प्रार्थना करा, 21 दिवस करा, 40 दिवस करा, 90 दिवस करा, प्रार्थना करत करत मरा, होणार नाही, होणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा तुमचं परमेश्वरासोबत नातं आहे, प्रेज द लॉर्ड, जेव्हा तुमचं परमेश्वरासोबत नातं आहे, प्रेज द लॉर्ड. देवाला कधी कोणी प्रश्न विचारलाय? कोणी नाही, पण एलियाने विचारला. प्रेज द लॉर्ड. नातं आहे ते. प्रेज द लॉर्ड. अवमानलं नाही, बापासारखं विचारलेलं आहे, याच्यासाठी मला आणलं का तू? प्रेज द लॉर्ड. बापासारखं विचारलं. प्रेज द लॉर्ड. तू माझा बाप आहेस. प्रेज द लॉर्ड. आज आपलं नातं कसं आहे परमेश्वरासोबत? जसं परमेश्वरासोबत जर नातं घनिष्ठ असलं ना, आपण परमेश्वराशी बोलू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराशी बोला. प्रेज द लॉर्ड. आता मला भेटायला बागेत येत होता परमेश्वर. कशासाठी? माणसाच्या भेटीसाठी, माणसाशी बोलायसाठी. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला खूप आवडतं आपल्याशी बोलायला. आज आपण परमेश्वराशी बोलतो का? प्रेज द लॉर्ड. पण देवाचं वचन सांगतं, आपले अपराध आपल्यामध्ये देवामध्ये आडभिंतीप्रमाणे उभं राहतात. जर देवाशी आपल्याला बोलायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? पाप हा विषय काढून फेकायचा आहे. प्रेज द लॉर्ड. अपराध जे आहे, क्षमा. कसं क्षमा मिळवणार? प्रभू येशूच्या द्वारे पश्चाताप करून आपण क्षमा मागू शकतो. प्रेज द लॉर्ड. या जीवनामध्ये देवाचं वचन सांगतं, आपल्याकडून पाप होणार नाही असं नाही, पाप होईल, परंतु ख्रिस्त येशू तो आपल्यासाठी मध्यस्थ स्वरूपाने आहे. प्रेज द लॉर्ड. मध्यस्थ स्वरूपाने. कारण देवाला माहिती आहे आपण ह्या निर्बळ शरीरामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो, मला जरी चांगलं करावंसं वाटतं ना, ते मला करता येत नाही बऱ्याच वेळा. का? कारण या शरीराचा ओढा पापाकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला देवासोबत आपलं संबंध जे आहे, जे रिलेशन जे आहे ते प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे. आहाबाबद्दल पण मी ज्यावेळेस वाचत असताना मला या गोष्टी समजल्या. ज्यावेळेस एलियाने त्याच्यावरती ज्यावेळेस त्याला शाप दिलेला आहे, ज्यावेळेस त्याने त्या आहाबाला ज्यावेळेस तो शाप उच्चारण त्याला ज्यावेळेस केलेला आहे, त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? आहाबाने सरेंडर केलेलं आहे. सरेंडर केलं, परमेश्वराने तिथं पुन्हा त्याला क्षमा दिलेली तत्क्षणी. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्याला क्षमा दिली, पण तो क्षमा देऊन सुद्धा पुन्हा पत्नीचंच ऐकून ज्यावेळेस तो देवाच्या विरुद्ध काम करायला लागला, त्यावेळेस मात्र परमेश्वराचा क्रोध भडकलेला आहे. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. म्हणजे परमेश्वर जो आहे ना, परमेश्वर फक्त वाट पाहतात आपण आपल्या जीवनामध्ये देवाला क्षमा मागून केव्हा आपण योग्य मार्गात चालायला लागतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतात. प्रेज लॉर्ड. बघा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला या गोष्टीच्या द्वारे काय सांगत आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आपल्याद्वारे अनेकांना वाचवू पाहत आहे. प्रेज लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये तुटपुंजापणा आहेत, तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, पण तुम्हाला माहिती आहे अनेकांच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये अडचणी ठेवलेल्या आहेत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही ही साक्ष द्यावी की माझ्या अडचणीमध्ये माझा प्रभू माझ्या सोबत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी एकटा नाहीये, माझा प्रभू माझ्या सोबत आहे आणि तो मला पालनपोषण करू शकतो तर तुम्हालाही करू शकतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपलं ते देवाला द्या. प्रेज लॉर्ड. आपण लोकांना शिकवायचं आहे, देवावरती डिपेंड राहणं शिकवायचंय. प्रेज लॉर्ड. आपण मनुष्य आपल्या बाहुबलाने काही नाही करू शकत. तेव्हा तो सांगतं लढाईसाठी घोडा सज्ज केला जातो, परंतु विजय देणं परमेश्वराच्या हातात आहे. प्रेज लॉर्ड. अशा किती घटना ऐकल्या तुम्ही. सैन्य खूप मोठं होतं. प्रेज लॉर्ड. सैन्य खूप मोठं होतं, परंतु काय झालेलं आहे तुम्हाला माहितीये. पारसची घटना. पारसची घटना. लाख सैन्य होतं. किती सैन्य होतं? 1,00,000 सैन्य होतं. 300 योद्ध्यांनी 1,00,000 सैन्यांना यहूदामध्ये नाही उतरू दिलं. प्रेज लॉर्ड. सॉरी, इकडं स्पेनकडे नाही येऊ दिलं. 3 योद्ध्यांनी. प्रेज लॉर्ड. 300 योद्ध्यांनी 1,00,000 सैन्यांना रोखलं. 1,00,000 सैन्याला रोखून ठेवलं. तोपर्यंत पाठीमागून रसद आली. हालेलुया. ते मेले, परंतु त्यांनी अडवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला शिकायचंय प्रियांनो. आज प्रभू आपल्याला काहीतरी शिकवत आहे. प्रभू आपल्याला काहीतरी सांगत आहे. एलियाचं जीवन जे आहे कुठेतरी आपल्या जीवनाशी परमेश्वर कनेक्ट करू पाहत आहे. परमेश्वराची इच्छा आहे आपण प्रत्येकाने एलियासारखं व्हावं. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कारण एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य आहे असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. प्रेज लॉर्ड. आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य आहे. आज आपण काय करत आहोत? प्रेज लॉर्ड. आज आपण या पद्धतीने आपल्या देवाला आपण आळवतो का? आपलं रिलेशन जे देवासोबत आहे ते नीट ठेवण्याचा प्रयत्न करतो का? जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो एलियाच्या जीवनामध्ये परमेश्वराला तो एकदम विश्वसनीय अशा पद्धतीने जीवन जगत होता. त्याच्या जीवनामध्ये जर का आपण पाहिलं की त्याला देव आणि देवाच्या विरोधात जाणाऱ्या ज्या गोष्टी ज्या आहेत, प्रेज लॉर्ड, त्याला देवाच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टी, देवाच्या विरोधात जाणाऱ्या लोक यांचा तिटकारा होता. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस जे आहे आहाबाच्या इतर संदेष्ट्यांनी जे आहे आहाबाला फितवणं लावलेलं होतं, त्यावेळेस तो घोषणा करत आहे. बघा पहिले राजे 18-21 वचन. लेकरांनी गप्प बसा कृपया. प्रेज लॉर्ड. दीदी त्याचा 18-21 वचन. 18-21. एलिया सर्व लोकांच्या सन्निधी येऊन म्हणाला, तुम्ही दोघोत मतामध्ये कोठवर लटपटा. परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बाळ हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्यास एका शब्दानेही उत्तर दिले नाही. पुढे एलिया लोकांस म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्टापैकी मी एकटाच उरलो आहे. बाळाच्या संदेष्ट तर 450 आहे. आम्हाला 2 गोऱ्हे द्यावे. त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोऱ्हा द्यावा. त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे, पण त्यास अग्नी लावू नये. मग मीही दुसऱ्या गोऱ्याचे तसेच करून तो इंधनावर रचीन व त्याला अग्नी लावणार नाही. प्रेज लॉर्ड. बघा बघा काय म्हणतात त्याला, नेशन वर्सेस एलिया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. नेशन वर्सेस एलिया. संबंध राष्ट्र आहे. राष्ट्राचे 450 असे संदेष्टे आहेत. प्रेज लॉर्ड. जे इतर देवी देवतांच्या याच्यामध्ये त्यांना आहाबाला ते भडकवत आहेत आणि एलिया एकटा उभा आहे. एलिया एकटा उभा आहे आणि एलिया एकटा उभा राहून त्या ठिकाणी काय म्हणत आहे, तुमचा देव खरा आहे ना की माझा देव खरा आहे, आपण परीक्षा करू. चला एक वेदी बनवा तुम्ही. चला एक वेदी बनवू तुम्ही. प्रेज लॉर्ड. आणि त्या वेदीवर तुम्ही अर्पण करा. त्या वेदीवर माझ्या वेदीवर मी अर्पण करतो. तर तुमचा परमेश्वर खरा आहे तर परमेश्वर ते एक्सेप्ट करील आणि माझा परमेश्वर खरा आहे तर तो माझं बलिदान एक्सेप्ट करेल.
प्रेज द लॉर्ड. धाडस लागतंय बॉस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन असंच नाही घेऊन जायला लागत. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन न्यायला धाडस लागतं. प्रेज द लॉर्ड. जिगरे में दम होना चाहिए. प्रेज द लॉर्ड. कारण हे वचन सत्य वचन आहे. प्रेज द लॉर्ड. सत्य वचन आहे. तुम्हाला सत्य समजलेलं आहे आणि तुम्हाला हे समजलेलं आहे कोण माझ्या सोबत आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हाबरोबर आहे. जेव्हा तुम्हाला हे समजलं कोण म्हटलेलं आहे, हे माझा परमेश्वर मला म्हटलेला आहे, माझा येशू मला म्हटलेला आहे की मी तुझ्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मत डर. प्रेज द लॉर्ड. तो दरवेळेस म्हणतो. तुम्हाला माहिती आहे शास्त्रामध्ये आपले एका वर्षाचे किती दिवस असतात? 365. शास्त्रामध्ये 365 वेळेस लिहिलेलं आहे मत डर. भिवू नको, घाबरू नको, कचरू नको. अशा अनेक प्रकारच्या शब्दांनी 365 वेळेस म्हटलेलं आहे भिवू नका, भिवू नका, भिवू नका. म्हणजे याचा अर्थ सकाळी उठल्या उठल्या परमेश्वर एक शब्द आपल्याला म्हणतो, भिवू नको, मी तुझ्यासोबत. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ प्रत्येक दिवसात परमेश्वराचा शब्द असतो, भिवू नको, भिवू नको, भिवू नको, भिवू नको. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला त्या गोष्टी शिकायच्या. देवाचं नावाचं गजर करायला, देवाचं नावाचं गाजावाजा करायला घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. कारण आपण काही चुकीचं नाही द्यायला लागलो. प्रेज द लॉर्ड. आपण जिवंत देवाला डिलिव्हर करत आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण डिलिव्हरी बॉय फक्त. ऑलरेडी तर ते विधी लिखत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने ऑलरेडी दिलेलं आहे. वी आर डुईंग जस्ट जॉब ऑफ डिलिव्हरी बॉय. प्रेज द लॉर्ड. नथिंग एल्स. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन जे आहे प्रखरपणे आपल्याला द्यायचं. आणि त्या ठिकाणी पुढे आपल्याला पाहायला मिळतं 37-38 वचनामध्ये काय झालेलं आहे बघा. हे परमेश्वरा, एक माझी विनंती आहे. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच याची हृदय पराडमुख केली आहेस, याची या लोकांना जाणीव होऊ दे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होम बली, इंधने, धोंडे आणि माती हे भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लोकांनी वेदी बांधली, अर्पणही केलं, परंतु परमेश्वराने ते एक्सेप्ट केलं. प्रेज द लॉर्ड. परंतु एलियाने वेदी बांधली. तुम्ही जर बारकाईने ते वाचलं तर पहिले ती मोडलेली वेदी एलियाने नीट केली. हालेलुया. हालेलुया. पहिलं तर आपले जर मोडकळीस आलेली जी वेदी आहे, प्रेज द लॉर्ड, म्हणजे आपलं जे देवाबरोबरचं रिलेशन जे आहे ते नीट करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण माझी काल एका देवाच्या दासाच्या घरामध्ये आम्ही गेलो. त्यांच्या घराचं बांधकाम चालू आहे. बांधकाम चालू असताना आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि ते म्हणले पास्टर पुढच्या हप्त्यात तुम्हाला बोलवायचंच होतं. कारण आहे ना, हे घरात पूर्ण अस्ताव्यस्त पडलेले होते आणि तुम्हाला मला बोलवायचं कसं असं वाटत होतं. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकरता मला सगळं नीट करायचं होतं आणि मग तुम्हाला बोलवायचं होतं. प्रेज द लॉर्ड. पण म्हटलं नाही, परमेश्वराने सांगितलं जा. गेल्यानंतर कळलं की त्यांच्या जीवनामध्ये तिथं समस्या आहे. काही लोकांनी त्यांना फसवलं त्या गोष्टीमध्ये. प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं प्रभूने मला तुम्हाला यासाठीच कदाचित मला पाठवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांना काही गोष्टी सांगितल्या, त्यांना त्या गोष्टी समजल्या. प्रेज द लॉर्ड. बघा आपल्या जीवनामध्ये त्यांनाही माहिती आहे कोणा पाहुण्याला जर बोलायचंय, कोणा दासाला जर का बोलायचं तर मला घर काय करणं आहे. हालेलुया. आपल्याला मग आपल्या जीवनामध्ये जर परमेश्वराला आपल्याला बोलवायचं आहे, आपलं बलिदान जर परमेश्वराने एक्सेप्ट करायचंय, आपण किती स्वच्छ राहायला पाहिजे. हालेलुया. आपली वेदी जी मोडकळीस आलेली ती वेदी पहिले आपल्याला प्रिपेअर करायची. प्रेज द लॉर्ड. आपल्या अंतःकरणामधून पाप दूर करायचंय. परमेश्वराला राहता येईल असं पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये झाडू मारायचंय, कलर मारायचाय, चकाचक करायचंय, बिछाना टाकायचाय, नवीन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या सोप्यावरती टाकायचंय, काउचवरती, आणि मग म्हणायचं परमेश्वर येईल. हालेलुया. त्याने वेदी नीट केलेली आहे. वेदी नीट केली, नीटच केली असं नाही, विधिवत केली. प्रेज द लॉर्ड. पहिले नीटनेटकं करणं, स्वच्छ करणं, आणि दुसरी गोष्ट आहे विधिवत करणं. परमेश्वर आपला न्यायाचा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर जो आहे तो योजनांचा परमेश्वर आहे. आणि त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं, परमेश्वर काय करतो, प्रत्येक गोष्ट योजनाबद्ध रीतीमध्ये करतो. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं, ज्यावेळेस पवित्र स्थानाचं आपल्याला, ज्यावेळेस त्या दर्शन मंडपाचं चिन्ह, टॅबरनाकलचं चिन्ह ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं, तर टॅबरनाकलला जेव्हा आपण पाहतो, दर्शन मंडपाला जेव्हा पाहतो, अंगण, पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अतिपवित्र स्थानात कोण असेल, महायाजक. प्रेज द लॉर्ड. पवित्र स्थानात कोण असतील, याजक. आणि अंगणात कोण असतील, इतर लोक. प्रेज द लॉर्ड.
नियोजनाचा परमेश्वर आहे. कारण परमेश्वराला माहिती आहे मला डायरेक्ट पाहिल्याने लोक काय होतील, नष्ट होतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मोशेला सुद्धा प्रगट होताना देव मोशेला खडकामागे लपवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या खडकामागे लपवून काय केलेलं आहे, परमेश्वराने काय केलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे मोशेला. प्रेज द लॉर्ड. का? कारण आपला नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आवाज. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगतो, परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर येशू ख्रिस्त हा जो खडक आहे, या खडकामागे आपल्याला ठेवू इच्छितो की जेणेकरून आपला नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती, मी मागे सांगितलं होतं फिल्टर. प्रभू येशू ख्रिस्त एक फिल्टरचं काम करतात, जेणेकरून काय आहे की आपला परमेश्वराशी डायरेक्ट इंटरॅक्ट होऊन आपण भस्म होऊ नये. प्रेज द लॉर्ड. आणि कसं भस्म होऊ नये, तर तुम्ही पुढे बघा, त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, परमेश्वराचा अग्नी उतरून आलेला आहे, त्याने त्या ठिकाणी तो बली ठेवलेला आहे. परमेश्वराचा अग्नी उतरून आलेला आहे आणि जे बली ठेवलेला आहे तो त्या ठिकाणी काय केलेला आहे, भस्म. बलीच नाही, त्या ठिकाणची माती देखील परमेश्वराने भस्म केलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आहे तो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आहे. परमेश्वर जो आहे, परमेश्वराचं वचन सांगतं तुमचं अंतकरण, प्रेज द लॉर्ड, भग्न आणि अनुतप्त अंतकरण परमेश्वर तुमचं मानणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे प्रियांनो, आज आपल्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराच्या नावाचं गौरव जर का आपल्याला करायचं आहे, तर आपल्याला भग्न आणि अनुतप्त हृदय परमेश्वराकडे घेऊन येणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी तशा गोष्टी केल्या. आणि ज्यावेळेस ते गेलेलं आहे त्यावेळेस लोकांना कळलं खरं परमेश्वर कोण आहे. आणि मग गेल्यानं काय सांगितलं, या 450 संदेष्टांना घेऊन जाण, यांना वधा तिकडे. प्रेज द लॉर्ड. बिमोड केलेला आहे आपल्या जीवनामधून, पापाचा बिमोड करायचा आहे. जेव्हा परमेश्वर आपल्याला प्रगट होतात, परमेश्वर आपल्याला सांगतात मी परमेश्वर आहे, इंट्रोड्यूस होतात, त्याच वेळेस आपल्याला देवाला सरेंडर करायचं आहे, देवाला आपल्या जीवनामध्ये जागा द्यायची आहे. आणि ज्या देव आणि देव इतर ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जीवनामधून दूर करायच्या. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहिती आहे कुठल्या गोष्टी, देवाच्या इतर गोष्टी आहे का आपल्या जीवनामधून आपल्याला दूर सारायचं आहे. जेव्हा आपण पाहतो या ठिकाणी काय केलेलं आहे, मग ज्यावेळेस एलियाने प्रार्थना केली, त्याचा 18वा अध्याय, त्याचं 41 पासून 45 पर्यंत जर तुम्ही वाचलं तर त्याने प्रार्थना केली, आहाबाला सांगितलं आता मात्र पाऊस पडेल. आणि त्याने प्रार्थना केली आणि आहाबाला म्हटलं पटकन उतरून जा. काय म्हटलेलं आहे, तुम्ही ते घरी झाल्यावर मनन करा. आहाबाला म्हटलं रथात बस आणि पटकन उतरून जा. काय आहे, पर्जन्यवृष्टी होणार आहे, तुझा रथ पण चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. आहाब उतरून गेला. प्रेज द लॉर्ड. आणि पर्जन्यवृष्टी सुरू झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने प्रार्थना केली आणि पर्जन्यवृष्टी सुरू झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वराचा दास जो आहे त्याचं रिलेशन देवासोबतचं स्ट्रॉंग आहे, म्हणून परमेश्वराला त्याने प्रार्थना केली, पाऊस बंद झाला, परमेश्वराला प्रार्थना केली, पाऊस चालू झाला. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरात आपले लेकरं ऐकणं झाले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लेकरं ऐकणं झाले, पावसाचं काय. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, आज आपल्याला देवाला स्मरून जीवन जगणं गरजेचं आहे प्रियांनो. हालेलुया. प्रभू आपल्याला बोलत आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे, विश्वासाची प्रार्थना, देवासोबतचं रिलेशन किती महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू कार्य करतो. काय आज तुमच्या प्रार्थनेने नाही कार्य घडणार असं वाटतं का तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. नाही, तुमच्या प्रार्थनेने देखील कार्य घडेल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विश्वासाने तुमच्या जीवनामध्ये कार्य घडेल. आज आपल्याला देवाला सरेंडर करायचं प्रियांनो. आज आपल्याला स्वतःला देवासमोर द्यायचं. त्याच्याबद्दल जर म्हटलं तर आहाबाचा रथ चाललेला आहे, पण त्याचा 18वा अध्याय 46 वचनामध्ये म्हटलं, अहो तो वयोवृद्ध झालेला असा एलिया त्या रथाच्या पुढे पळत आहे. प्रेज द लॉर्ड. काय ती स्पीड. एक स्पीड फिलिपाची पाहिली आपण, फिलिपाला तशी स्पीड होती. देवाच्या आत्म्याने त्याला गाठलं, म्हटलं जा शंडाला गाठ. फिलिप तटकन उठला आणि शंडाच्या रथापर्यंत फिलिप पळत गेला. प्रेज द लॉर्ड. काल आम्ही तिथं गेलो तर तिथं तोच विषय चालू होता. आणि त्या ठिकाणी काय आहे, त्याचा अंतर खूप दूर आहे, परंतु फिलिपाला एवढा देवाचा आत्म्याचा संचार झाला की तो स्पष्ट एकदम अतिवेगाने जाऊन त्याने तो रथ घातला. प्रेज द लॉर्ड. या पद्धतीनं बघा. प्रेज द लॉर्ड. वय काही नाहीये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जेव्हा बळ देतो ना, तेव्हा कोणत्याही वयात माणूस काम करायला
सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं बळ असणं गरजेचं आहे. माझे गुडघेच नाही काम करत, माझं शरीरच साथ नाही देत, मला जमतच नाही. परमेश्वराच्या द्वारे मी सर्व काय करावे शक्तिमान आहे. फिलिप्पी 4:13. प्रेज द लॉर्ड. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काय करावयास शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तो सामर्थ्य देतो ना, आपण सगळं काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा आपण देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण जेव्हा प्रार्थना करतो तर तुमचे डोंगरा एवढे संकट जरी असले ना, तर तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे मोरीच्या दाणे एवढा विश्वास, म्हणजे छोटा पण भरीव, त्याच्यात काही अविश्वास नको. अशा विश्वासाने जर तुम्ही प्रार्थना केली ना, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एलियाच्या जीवनाच्या द्वारे या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात की त्याचा भरोसा परमेश्वरावरती मजबूत होता, स्ट्रॉंग होता आणि त्याच्यामध्ये कुठली पोकळी नव्हती. प्रेज द लॉर्ड. त्याच्या भरोशामध्ये कुठली पोकळी नव्हती, तो पूर्णपणे भरीव होता. प्रेज द लॉर्ड. आज आपला विश्वास पूर्णपणे भरीव असला पाहिजे. असे लडखडत आपला विश्वास नको. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये असा लडखडत विश्वास नको. आज लोकांना समजत नाही. आज अनेक देवाचे दास म्हणणारे लोक आहेत, परंतु त्यांच्या जीवनामध्ये चांगलं झालं ना तर देवाचं नाव सुद्धा निघत नाही. माझ्या मुलाने केलं, माझ्या मुलीने केलं, माझ्या जीवनात चांगलं झालं. प्रेज द लॉर्ड. अशा एक व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाली आम्हाला मागील दिवसामध्ये. देवाचे दास, पण त्यांच्या मुखातून एक शब्द नाही आला की प्रभूने मला या दुखण्यातून बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. मला खूप वाईट वाटलं आणि घरी आल्यानंतर मी विचार करत होतो, एवढ्या संभाषणामध्ये यांच्या मुखात देवाचं नाव कुठंच नव्हतं. घरी आल्यावर मी विचार करत होतो, एवढ्या वेळामध्ये ते म्हटलेच नाही प्रभूने मला वाचवलं. त्यांनी हे सांगितलं मी प्रभूसाठी काय केलं. प्रेज द लॉर्ड. पण त्यांनी हे नाही सांगितलं प्रभूने माझ्यासाठी काय केलं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घ्यायचं प्रियानो. आज जे आहे देवाचं नाव आपल्याला घ्यायचंय. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपल्याला गजर करायचंय. देवाचं नाव आपल्याला उंच उचलायचंय. आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तो पळत गेलेला आहे, धावत गेलेला आहे, त्याने त्या ठिकाणी तो विजय प्राप्त केलेला आहे. एवढं करुणारा देवाचा दास. बघा त्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अहाबाच्या पत्नीला इजबेलीला ही गोष्ट समजली, त्यावेळेस इजबेलीनं काय केलेलं आहे, त्याचा 19 अध्याय त्याचं 1 ते 3 वचनामध्ये इजबेलीचं काय झालेलं आहे, तिचा राग पंत त्या ठिकाणी भडकलेला आहे. आणि इजबेलीनं म्हटलं, आणा त्या एलियाला पकडून त्याचे तुकडेच करते. आज संध्याकाळपर्यंत एलियाला काय मी ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. आता एवढा मोठा बलाढ्य दास आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याचं ऐकतात. 450 लोकांना त्याने बिमोड केलं, एका नेशनला हरवलं. पण ती बाई म्हटली. आणि तुम्हाला माहिती एलियानं काय केलेलं आहे. बघा त्याचं वचन जर तुम्ही जर वाचलं, त्याचं 19 1 ते 3 वाचा. 3 वाचा. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. प्रेज द लॉर्ड. हे ऐकून एलिया जीव घेऊन पळाला. पळावंच लागतं आपल्याला, का बरं, लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. जे कोणी करू शकत नाही ते सगळं करते बाई. प्रेज द लॉर्ड. एलिया त्या ठिकाणी पळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा गमतीचा विषय, पण एलिया त्या ठिकाणी पळाला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी तर पाहायला मिळतं आपल्यासारखं घाबरण्याचं पण स्वभाव त्याच्यामध्ये आहे गड्या. प्रेज द लॉर्ड. आपल्यासारखं देवाला बोलायचा पण स्वभाव त्याच्यात आहे गड्या. प्रेज द लॉर्ड. तो घाबरला, पळाला. आणि त्याच्या जीवनामध्ये पुढे काय झालेलं बघा. त्या ज्यावेळेस तो पळाला, त्याचा 19 अध्याय 4 ते 8 वचन पुन्हा एकदा. तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल व तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. तो रतमाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले, तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. प्रेज द लॉर्ड. तुमच्या माझ्या स्वभावासारखाच माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. तो तर देवा मारून टाक मला. कशासाठी ना माझ्या जीवनामध्ये काय ना, देवा काय कर माझ्या जीवनामध्ये, मला मारून टाक. प्रेज द लॉर्ड. किती हा त्रास ना माझ्या जीवनामध्ये. काय म्हणत होतो वाचा.
हे परमेश्वर आता पुरे झाले. आता पुरे झाले देवा. हा पुढे माझा अंत कर. माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. मी काही चांगलं नाहीये देवा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो ना आपल्या जीवनामध्ये परमेश्वरा कशाला आणलं, मला नाश कर. प्रेज द लॉर्ड. माझा अंत कर. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर काय करतो, पुढे काय करतो देवा. तो रथमाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. निखाऱ्यावर भाजलेली भाकर आणि पाण्याची सुरई. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपल्या सेवकाचा त्रास त्रागा जाणतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो यामुळे नाही पळाला की तो इजबेलीला घाबरला. प्रेज द लॉर्ड. तो यामुळे पळाला की त्याच्या जीवनामध्ये त्याला एक स्त्री आडवी येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे त्या ठिकाणाहून तो पळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी माणसाला बोलत स्त्रीला काय. प्रेज द लॉर्ड. पण त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला बळ दिलं नाही. तुला अजून काम करायचं आहे, तुला बोलायचं आहे. आणि तुला बळ देण्यासाठी परमेश्वर काय करतो, भाकर देतो. आणि त्या भाकरीच्या जोरावर पुढे 40 दिवस त्याला भूक नाही लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 40 दिवस भूक नाही लागलंय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याकडून जेव्हा ऑर्थोडॉक्स रीतीमध्ये आपण चालत असतो, जेव्हा अनऑर्थोडॉक्स काही काम करून घ्यायचं असलं ना, परमेश्वर अशा प्रकारच्या संकटामध्ये आपल्याला टाकतो. प्रेज द लॉर्ड. जे कार्य सरळ आहे ते सगळे करतायत, परंतु जे कार्य उलट आहे कधी कधी आपल्याला ते देव आपल्याकडून करून घेतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आता त्याला या गोष्टी वाटत, मी एका त्या ठिकाणी त्या बाईचा सामना कसा करणार आहे. त्याच्या जीवनामध्ये एक मानवीय विचार देखील उभा राहिला, जसा आपल्या मनात उभा राहतो की आता एवढे लोक जर मला मारायला आले, हा ठीक आहे परमेश्वर तू उतरून आला, त्या ठिकाणी मी बली दिला आणि तू बली स्वीकारला म्हणून इतर लोक माझ्या बाजून झाले. आता ते माझ्या बाजून झाले लोकच माझ्या विरोधात पाठवले या बाईने. प्रेज द लॉर्ड. आता काय करू. असंख्य संकट जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा दावीद म्हणतो त्याप्रमाणे असंख्य संकटांनी मला गराडा घातलाय, अशा परिस्थितीमध्ये आपण येतो. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर त्या गराड्यामधून देखील आपल्याला सोडवतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्याच्यातून काढतो आणि हळूच. परमेश्वर पहिले सोडवत नाही, परमेश्वर त्याचं प्रेम दाखवतो. छोटीशी भाकर देतो खायला. प्रेज द लॉर्ड. पहिले भूक शमवतो, भूक शमवतो आणि मग पुढे चालायचं. अजून तुला दर मजल चालत जायचं आहे, तुला दूर चालत जायचंय, गरज आहे भाकरीची. आणि ती भाकर खाल्ली, 40 दिवस त्याला भूक लागली नाही. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. जेव्हा त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं तेव्हा तो 19 अध्याय त्याचं 10व्या वचनामध्ये काय म्हणतो बघा. सॉरी 9 वचन माझा. तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पहा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. तो त्याला म्हणाला, एलिया तू येथे काय करीत आहेस. तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर याच्या विषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझं करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने धावले, वधले. मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत. प्रेज द लॉर्ड. काय आहे त्याला त्या ठिकाणी ईर्ष्या असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्याला त्या ठिकाणी काय झालेला आहे तो बघा. त्या ठिकाणी म्हणते सेनाधीश देव परमेश्वर याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो त्या ठिकाणी जर इंग्लिश मध्ये वाचलं तर जेलस असा शब्द त्या ठिकाणी आहे. म्हणजे परमेश्वराची योजना इस्रायलाबद्दल माझ्याबद्दल किती भयानक आहे याच्याबद्दल मला आता येवा वाटू लागलेलं आहे. परमेश्वर किती प्रेम करू शकतो. आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्याला माहिती नाही, एखादा व्यक्ती आपल्या लेकरांवर खूप प्रेम करतो, कदाचित आपल्याला जर का प्रेम माहिती नसेल तर आपण म्हणतो अरे हा बाप या लेकरावर प्रेम करतो ना, हे पाहून मला हेवा वाटायला लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्या पद्धतीनं तो परमेश्वराकडे पाहून परमेश्वराचा प्रेम पाहून त्या ठिकाणी त्याला हेवा वाटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला नाही वाटत का. तसंच तो आपल्या स्वभावासारखा माणूस नाही की ज्याला जलस निर्माण होते. प्रेज द लॉर्ड. ज्याला ईर्ष्या निर्माण होते, ज्याला हेवा निर्माण होतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आज आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला काही गोष्टी शिकवते प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं हीच इजबेल जी आहे
प्रेज द लॉर्ड. तिच्याबद्दल जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं, नाबोताचा मळा जो आहे, नाबोताचा मळा जे आहे आहाबाला घ्यायचा. बघा आता पुढची गोष्ट, नाबोताचा मळा आहाबाला घ्यायचा, पण नाबोत म्हणे मला नाही द्यायचा. तिने नाबोता विरोधात काय केलं, साक्षीदार उभे केले की त्याने राजाचा अपमान केला, आणि म्हणून काय केलं, नाबोताला मारवलं. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराने काय केलेलं आहे, एलियाची पुन्हा भेट घेतली. प्रेज द लॉर्ड. आणि एलियाला म्हटलं आता जा पुन्हा त्या इजबेलीकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिच्यापासून पळाला ना तू, तिच्याकडे वापस जा. प्रेज द लॉर्ड. कसं वाटलं तुम्हाला, एखादा विरोधी तुमच्या बाजूने उभा आहे, परमेश्वर म्हणतो जा त्या विरोधाकडे वापस. त्याच्यापासून कसं वाचवलं तुम्हाला, देवानेच वाचवलं, आणि आता परमेश्वर म्हणतो आता जा वापस. तुम्ही म्हणा हा काही देवाचा आवाज नाही बरं का. आवाज आला आम्हाला, पण मला ऐकल्यासारखं वाटलं नाही. परमेश्वराची योजना कळत नाही आपल्याला. परमेश्वर काय करतो, जा पुन्हा त्याच्याकडे, आणि आता तिला जाब सांग. काय जाब सांग. त्या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो देवाच्या वचनामध्ये, जेव्हा परमेश्वर त्या ठिकाणी बोलत आहे, 21 अध्याय 17 वचनापासून, इकडे एलिया तिशबी ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, शोमरोन निवासी इस्रायलाचा राजा आहाब याच्या भेटीस जा. तो नाबोताच्या द्राक्षमळ्यात आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी तो तिथे गेला आहे. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय. तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोताचे रक्त चाटून खाल्ले, त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील. आहाब एलियाला म्हणाला, माझ्या वैऱ्या, तू मला गाठलेस काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एलियाने गाठलेलं आहे, आणि त्यांना सांगितलं कुत्रे तुमचं काय करतील, रक्त चाटून खातील. प्रेज द लॉर्ड. हा म्हणतो आलं का माझ्या वैऱ्या तू माझ्या पाठीमाग, गाठलं का इथंही मला, तू कुठेही चाललो तूच माझ्या पाठीमागे. पुढे त्याचे 2-3 वेळेस असे शब्द आहेत, गाठलं का तुम्हाला, पकडलं का तुम्हाला. ते म्हणतो ना आपण, इथं भेटलं तिथं भेटू नको असे शब्द वापरतात लोक, पण एलिया त्याला प्रत्येक ठिकाणी भेटत आहे. जिथं चुकत आहे तिथे एलिया हजर आहे. प्रेज द लॉर्ड. एलियानं सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला पाहायला मिळतं पुढे त्याच पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आहाबाने ज्यावेळेस, आहाब जे आहे मेलेला आहे, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस काय झालेलं आहे, त्याचं रक्त कुत्र्यांनी साठलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस इजबेल जे आहे, इजबेल वाड्यावरती फिरत होती, त्यावेळेस तिला देखील जे आहे तिला लोटून देण्यात आलं. तिथून खाली पडून ती फुटली, तिचं मांस पूर्ण पांगून गेलेलं आहे, तिची कवटी फुटलेली आहे, आणि तिला जे आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने परमेश्वराने छिन्नभिन्न केले. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने समाचार, ज्यावेळेस आपण काही नाही करू शकत ना, त्यावेळेस परमेश्वर करतो. प्रियांनो लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करतो. परमेश्वर जो आहे त्याच्या लढवयांचं रक्षण करतो. परमेश्वर जे आहे त्याच्या लढवयांच्या विरोधांना तो जबर शासन करतो. प्रेज द लॉर्ड. आणि असं शासन करतो की लोकांना परमेश्वराचा धाक बसेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अद्भुत आहे. परमेश्वराची योजना अद्भुत आहे. तो त्याच्या लोकांना सांभाळत तो घेऊन चालतो. बघा त्याच्या जीवनामध्ये त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हाच एलिया जे आहे साधा सुद्धा नाही. जेव्हा त्याने म्हटलं परमेश्वरा बस आता माझी सेवा संपलेली आहे, माझं कार्य संपलेलं आहे, तेही परमेश्वराने ऐकलं. आणि त्याचा 2 राजे 2 अध्याय 11 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं ना, न भूतो न भविष्यती अशी गोष्ट तिथं घडली. ते बोलत चालले असता पहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले, व त्यांनी त्या दोघांना अलग केले. मग आणि एलिया वावटळीतून स्वर्गास गेला. प्रेज द लॉर्ड. काय काय केलेलं आहे परमेश्वराने, काय केलेलं आहे, अग्निरथ पाठवला त्याला घ्यायला. प्रेज द लॉर्ड. ऐकलंय का शास्त्रात कधी आपण. प्रेज द लॉर्ड. अग्निरथ पाठवला त्याला घ्यायला, आणि अग्निरथामध्ये परमेश्वर त्याला घेऊन गेलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये याचं कनेक्शन भारताशी पण आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं कनेक्शन भारताशी. कसं कनेक्शन आहे माहितीये तुम्हाला. असं म्हणतात अजूनही कोकणामध्ये असा एक भाग आहे की त्या भागामध्ये रथाचे पाय घसलेले आहेत,
आणि त्या ठिकाणी ते लोक असे मानतात, तुम्हाला युट्यूबला ती गोष्ट मिळेल, ते लोक असे मानतात की ज्यावेळेस एलियाला उचललं गेलं त्यावेळेस ते रथाचे पाय जे आहे त्या खडकावर घासले, तर ते खडकाचे पाय अजूनही त्या खडकाचेच पाय नाही, तर अक्षरशः त्या अग्नी घोडे जे होते, अग्नी घोड्याचे पायाचे ठसे देखील त्या दगडावरती आहेत आणि असं म्हणतात तिथून ते घासून गेलेलं आहे उडताना. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परमेश्वर योजनांचा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आपण अशा भूमीमध्ये राहतो ज्याचं कनेक्शन परमेश्वराशी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. आज त्या एलियाला परमेश्वर घ्यायला येऊ शकतो. आज प्रभू आपल्या प्रत्येकाला घ्यायला येणार आहे. प्रभू म्हणतो मेघांवरती आरूढ प्रभू आपल्याला घ्यायला येत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जितके त्याच्यामध्ये आढळतील तितक्यांना तो घेऊन जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मेलेले त्याची वाणी ऐकून पहिल्यांदा उठतील, जिवंत उरलेले आपण बदलून जाऊ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये त्या एलिया आपल्या स्वभावासारखा माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या स्वभावासारखा माणूस होता. तो उचलला गेला एवढाच नाही, तर लूका सुवर्तमान त्याचा 9वा अध्याय 28 ते 30 वचनामध्ये तुम्ही जर पाहिलं, तो सदैव मेल्यानंतर माणूस स्वर्गात जातो. तो जे आहे सदेह अशा पद्धतीने स्वर्गात गेलेला आहे. एक प्रभू येशू आणि एक आपल्याला पाहायला मिळतं एलिया आणि तिसरं पाहायला मिळतं हानोक. प्रेज द लॉर्ड. असे 3 व्यक्तित्व जे आहे ते स्वर्गात सदेह गेलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यापैकी जो आहे तो एलिया एक आहे आणि तो येशू ख्रिस्ताला भेटायला खाली आलेला आहे. कधी? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाला सामोरं जायचं आहे, त्या मरणाला सामोरं जायचं आहे, त्यावेळेस एलिया आणि मोशे हे दोघंही त्या ठिकाणी त्या पर्वतावर उतरून आले आणि प्रभू येशूला पुढे काय होणार, कसं होणार याबद्दल ते संभाषण करत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला ते धीर देत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परीक्षेला जाताना कसं आपण आपल्या लेकराला धीर देतो, प्रेज द लॉर्ड, त्या पद्धतीने काय आहे ते दोघं बंधू जे आहे त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. तो एलिया. प्रेज द लॉर्ड. तेच आपलं काम आहे. आपण उचलले जाऊ. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जितके अगोदर ख्रिस्तामध्ये मेलेले ते प्रभू सोबत आपण जे सर्व जे आहे बदलून जाऊ आणि प्रभू सोबत राज्य करायला आपण पुन्हा वापस येणार आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. प्रेज द लॉर्ड. आणि ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये ते पुनरुत्थान आहे. प्रेज द लॉर्ड. एलियाच्या जीवनामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं? एलियाच्या जीवनामध्ये पहिलं तर तो देवाचं सामर्थ्य जाणणारा, देवावरती अवलंबून राहणारा असा एक व्यक्ती. दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं त्याच्या जीवनामध्ये यशाया 29:19 याच्यामध्ये जर का बघितलं, नम्रजन जे आहे ते उल्हास पावतील या पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये तो एक नम्र व्यक्ती, त्याच्या जीवनामध्ये काय पाहायला मिळतं, तो नम्र व्यक्ती आहे. परमेश्वरासमोर तो नम्र झालेला असा व्यक्ती. तिसरी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये काय पाहायला मिळतं, विश्वास, मजबूत विश्वास. त्याला माहिती आहे मी बोलल ते होईल कारण माझा परमेश्वर ते करेल. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनामध्ये जर पुढची गोष्ट जर पाहिली, त्याच्या जीवनामध्ये देवाचं भय, प्रत्येक वेळेस तो देवाला सरेंडर होत आहे, देवाचं भय बाळगून तो सगळ्या गोष्टी करत आहे. देवाचं भय त्याच्या जीवनामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या जीवनामध्ये म्हणजे काय माहिती, आज्ञापालन. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काय माहिती का, आज्ञापालन. प्रेज द लॉर्ड. आणि आज्ञापालन, परमेश्वराचं देवाचं वचन सांगतं की आज्ञापालनापेक्षा कुठलंच बलिदान जे आहे मोठं नाहीये. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आज्ञापालन हे बलिदान खूप आवडतं. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराला माहिती आहे आज्ञापालन करत असताना या व्यक्तीच्या जीवनामध्ये याला काहीतरी सोडावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. एलियाला प्रत्येक वेळा फिरत राहावं लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला अनकम्फर्टेबल त्याला अवस्थेमध्ये जावं लागले. परमेश्वराने त्याला तिथेही कम्फर्ट दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आज्ञा पालन करणाऱ्याला जाणतो आणि परमेश्वर त्यांच्यावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांगते एलिया आपल्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज प्रभूला आवडलं असं जीवन आपल्याला जगायचंय. आज देवाला भिवून आपल्याला जीवन जगायचंय. प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करो आणि एलियाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. बघा अवघड नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपल्याद्वारे परमेश्वर त्याचं कार्य करू पाहते. प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाचं भय आपल्याला, आपल्या लेकरांना, आपल्या परिवाराला शिकवायचंय. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनात आपल्याला वाढायचंय. प्रेज द लॉर्ड. देवाला प्रथम स्थान द्यायचं आहे, तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून चला परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. धन्यवाद प्रभूजी, तुमच्या नावाला धन्यवाद.
प्रभूजी देवाचा दास एलिया याच्याद्वारे प्रभूजी आज तुम्ही आमची भेट घेतली आणि आम्हाला प्रभूजी बऱ्याच गोष्टी तुम्ही समजून सांगितल्या प्रभूजी. हो प्रभू येशू राजा, आतापर्यंत तुम्ही सहाय्य केलं, बोलण्यासाठी कृपा केली, धन्यवाद देतो प्रभूजी. कळत न कळत प्रभूजी जे काही गोष्टी माझ्या मुखातूनही चुकीच्या निघून गेल्या असतील प्रभूजी मला क्षमा करा. तुमच्या उपस्थितीमध्ये मी येतो आणि तुम्हाला स्वतःला सरेंडर करतो प्रभूजी. ह्या समयाला प्रभूजी तुमच्या हातामध्ये देतो प्रभूजी. विनंती करतो प्रभू येशू राजा, ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येक भाऊ बहिणीला याच्याद्वारे तुम्ही सहाय्य करा, त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही अद्भुत रीतीने कार्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आणि एलियाच्या विश्वासासारखा विश्वास आमच्या जीवनामध्ये येऊ द्या म्हणून तुम्हाला विनंती करतो प्रभूजी. तुमचा दास या नात्याने या ठिकाणी बसले प्रत्येकाला प्रभू पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी आशीर्वादित करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये एलियासारखा विश्वास यावा अशी तुम्हाला विनंती करतो. आमच्या जीवनामध्ये एलियासारखा विश्वास येऊन त्याच्या परमेश्वरा त्याने ज्या गोष्टी केल्या प्रभूजी, जे कित्ता प्रभू येशू तुम्ही आम्हाला लावून दिला त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी आम्हाला तुम्ही सहाय्य करा. न भीता न डगमगता तुमचं नाव गाजवण्यासाठी आमच्या जीवनामध्ये कृपा करा. दया केली धन्यवाद देतो आणि प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो. आमचे चालक मालक तुम्ही व्हा. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड्या प्रेरणात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. इथून पुढचा समय जो आहे पुन्हा एकदा प्राजक्ताकडे देतो.